नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेत आपण सर्वजण वाट पाहत होतो की राधावहिनी आणि किशाभाऊ यांना अशोक मामा कधी घराबाहेर काढतील. तर चला आता ती वेळ आलेली आहे. आजच्या या भागाला सुरुवात करूया. तर सुरुवातीला भैरवी, गायधनी आणि योगिता या दोघांना सांगत असते की मेहता सरांशी माझं बोलणं झालंय. त्यांनाही मी सांगितलंय की बाबा आपल्या कंपनीसाठी किती महत्त्वाचे आहेत. इनफॅक्ट आत्ताच्या प्रोजेक्टमध्ये त्यांचं किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे हेही सांगितलंय. गायधनी म्हणतात मग काय म्हणाले ते. भैरवी म्हणते नाही वाटत ते काही पॉझिटिव्ह रिप्लाय देतील म्हणून. बघूया आता काय होते ते. मला एक गोष्ट समजत नाहीये, अचानक आपल्या HR डिपार्टमेंटला हा प्रॉब्लेम आला कुठून. बाबा 4-4 वेळेस याआधी हेड ऑफिसला जाऊन आलेत. अर्जुन पण इथे आला होता. त्याला तर पहिल्या दिवसापासून माहीत होतं की ते माझे सासरेत म्हणून. त्याचं काहीच म्हणणं नव्हतं आम्ही एकत्र काम करण्याबाबत. मग अचानक हा विषय आला कुठून. तितक्यात भैरवीला अशोक मामांचा फोन येतो. भैरवी म्हणते की हे बघा बाबांचाच फोन आलाय, आता त्यांना मी काय सांगू. बरं ठीक आहे, तुम्ही दोघं जण जा आणि तुमचं काम करा, मी पाहते काय होईल ते. असं म्हटल्यावरती आता गायधनी आणि योगिता दोघं जण बाहेर निघून येतात. भैरवी फोन रिसीव्ह करते. अशोक मामा तिला फार गंभीरतेने म्हणतात की भैरवी ताबडतोब घरी निघून ये. भैरवी म्हणते काय झालं बाबा, काही प्रॉब्लेम झालाय का मामा मामीने परत काही गोंधळ घालून ठेवलाय. अशोक मामा म्हणतात तू घरी ये, घरी आल्यावरती तुला कळेलच आणि मला जी शंका वाटते ती जर खरी ठरली ना तर मग त्याचे परिणाम वाईट होतील. असं म्हणून ते फोन कट करतात. आता भैरवी पण विचारत पडते की नक्की काय झालं असेल. योगिता आणि गायधनी बाहेर आल्यावरती योगिता म्हणते की गायधनी काका मला असं वाटतं हे सगळं ना हर्षाने उकळून काढले. आपण भैरवीला हे सांगायला हवं होतं का. तर गायधनी म्हणतात की नाही, हर्षाविरुद्ध पुरावा नसताना आपण असं सांगणं म्हणजे अनप्रोफेशनल ठरेल आणि जर हर्षा इनोसंट असेल तर तिच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. त्यामुळं वातावरण आणखीनच खराब होईल आणि आपल्या कामात अडथळे निर्माण होतील. योगिता म्हणते हो, पण भैरवीला हे कळायला हवं होतं ना, अजून पण ती हर्षाला का बरं कन्फ्रंट करत नाहीये. गायधनी म्हणतात की किती झालं ना तरी भैरवी हर्षाला आपली मैत्रीण मानते, त्यामुळं पूर्ण खात्री असल्याशिवाय असं बोलणं योग्य ठरणार नाही. योगिता म्हणते पण मग आता आपण करायचं तरी काय. गायधनी म्हणतात की पाहू, आपल्याला जमेल तशी आपण माहिती काढूया. इकडे घरी सगळं सिरियस वातावरण असतं. राधावहिनी पण जरा घाबरलेलेच असतात. तिथे किशाभाऊ येतात. राधावहिनी किशाभाऊंना म्हणतात काय हो भाऊजी थांबलेत ना तुमच्यासाठी नाश्ता करायला. आता किशाभाऊ दात काढतच म्हणतात की बाप्पा माझ्यासाठी थांबलेत भाऊजी, अहो मी काही मोठा माणूस आहे का, माझ्यासाठी का बरं थांबलेत, मी आपलं मस्त इडली वडा खाऊन आलोय. अशोक मामा म्हणतात पैसे कुठून आले. असं म्हटल्यावरती आता किशाभाऊ बुचकळ्यात पडतात आणि म्हणतात ते असं तसं. पुढे अशोक मामा म्हणतात आणि हातात काय तुमच्या, कसली फाय दाखवा. असं म्हटल्यावरती आता किशाभाऊ जरा घाबरतात आणि म्हणायला लागतात ते काय ना भाऊजी, तुम्ही असा कामात असतात आणि मी रिकामा म्हणून म्हटलं जरा मदत करावी. ते आपले घरातले लाईट बिल वगैरे नाही का ते घेऊन गेलो होतो सोसायटीत दाखवायला. अशोक मामा म्हणतात कोणाला, देसाई आणि तोरणेला का. तर असं म्हटल्यावरती आता किशाभाऊ जरा घाबरतात आणि हो नाही हो नाही म्हणू लागतात. पुढे अशोक मामा अनिशला म्हणतात की अनिश जा देसाई आणि तोरणेला बोलून घेऊन ये. आता अनिश त्यांना बोलवायला निघतो तर किशाभाऊ आडवतच म्हणतो की नाही नाही, अहो त्याला कशाला पाठवताय भाऊजी, अहो अचानक कशाला त्यांना बोलवतायत, मीच जातो, माझंच थोडंसं काम आहे. तर अशोक मामा त्यांना आडवत म्हणतात की किशाभाऊ अहो नका एवढी कामं करू एका दिवसात, प्रेशर येऊन गपकीने बंद पडाल आणि मग मलाच तुम्हाला ठीक करावं लागेल, तुम्ही इथेच थांबा. असं म्हटल्यावरती आता किशाभाऊ आणि राधावहिनींना जरा अंदाज येतो की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. इकडे अनिश हा देसाई आणि तोरणेंना बोलवायला येतो आणि म्हणतो की चला तुम्हाला ना बाबांनी वरती बोलवलंय. तर आता देसाई म्हणतात बोलवलंय म्हणजे काय, सकाळी सकाळी काय आहे हा माझगावकरांचा आता. तोरणे म्हणतात तुम्ही लोक ना दुसऱ्यांच्या वेळेचा विचार करत नाही. अनिश म्हणतो महत्त्वाचं बोलायचंय तुमच्यासाठी, चला ना प्लीज. असं म्हटल्यावरती आता देसाई म्हणतात येतो, नाही येऊन सांगणार कोणाला, तू चल पुढे आम्ही दोघं येतो. असं म्हटल्यावरती आता अनिश पुढे निघून येतो. तर इकडे आता राधावहिनींना अंदाज आलेला असतो. त्या जाम घाबरलेल्या असतात. त्या म्हणतात की भाऊजी माझी लांबची बहीण आहे, आजारी पडली, मला तिला भेटायला जायचंय, मी जरा जाऊन येते हा. अशोक मामा म्हणतात नाही जा ना, तुम्हाला जिथं जायचंय ना तिथे कधी कुठेही जा, पण माझं बोलणं संपल्यानंतर. तेवढ्यात आता तिथे भैरवी येते. ती विचारते की बाबा काय झालं, अर्जंटली का बोलवलंय. अशोक मामा म्हणतात काही झालेलं नाहीये पण आता होईल. तितक्यात आता तिथे देसाई आणि तोरण येतात. ते सुद्धा तावातावाने अशोक मामांना म्हणू लागतात काय हो माझगावकर, अर्जंटली बोलून घेतलंय, पटकनी बोला, आम्हाला ऑफिसला जायचंय. तर अशोक मामा फार रागात म्हणतात की ते पटकन होण्यासारखी गोष्ट नाहीये, आधी बसा. असं म्हटल्यावरती आता हे दोघं पण अशोक मामांना जरा घाबरतात आणि घाबरत बसतात. पुढे अशोक मामा देसाई आणि तोरणींना म्हणतात काय मग कशासाठी फाईल मागवली होती. तर इकडून किशाभाऊ पटकीने म्हणतात अहो तुम्हाला सांगतो भाऊजी ही माणसं लय लब्बाड आहेत, अहो रिडेव्हलपमेंटची फाईल मागून घेतली होती माझ्याकडून ह्या लोकांनी. असं म्हटल्यावरती आता देसाई पण चिडतात आणि म्हणतात ओ किशाभाऊ काही कशाला बोलताय हा, तुम्हीच घेऊन आला होतात, तुम्हीच म्हटलात ना ते CCTV कॅमेऱ्यातलं माझं फुटेज पुसा मग मी तुम्हाला फाईल देतो, तुम्हीच घेऊन आला होतात.
तोरणे म्हणतात की ओ किशा भाऊ, त्या घरातल्या कागदपत्रांनी नुसतं काही होत नाही या, ते आम्ही फक्त प्रोसिजरसाठी मागून घेतलं होतं. तितक्यात आता तिथे परशू येतो धावत धावत आणि तो अशोक मामांना मोबाईल दाखवत म्हणतो की मामा हे बघा आम्हाला काय भेटलं, असं म्हणत आता CCTV फुटेज अशोक मामांना दाखवतो. आता अशोक मामा ते पाहून त्यांना जरा धक्काच बसतो. त्यामध्ये किशा भाऊ अनिश आणि भैरवीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कागद नोटीस बोर्डवरती लावत असतात. आता अशोक मामा किशा भाऊंना विचारतात, काय किशा भाऊ मग नोटीस बोर्डवरती काय लावत होतात? तर राधाबाईंनी सारवासारव करत म्हणतात की काय नाही हो भाऊजी, हे दारू पेलेले असतात, यांना कुठं काय कळतं इंग्लिश कागद वगैरे नाही का, त्यांनी आपला असाच दारूच्या नादामध्ये कागद उचलला आणि तो बोर्डवरती लावून आले असतील. तर अशोक मामा म्हणतात त्यांना वाचता येत नाही, त्यांना कळत नाही, पण तुम्ही तर शिकलेले आहात ना. तर राधाबाईंनी म्हणतात नाही बाप्पा, मी कुठं काही शिकलेले, मी फक्त 4 वर्ष शिक्षिकेची नोकरी केली. ते काय ना, मी शाळेमध्ये झोपा काढायची, मग मला हाकलून दिलं. मी फक्त आपलं असंच सांगायची की मी 35 वर्ष शिक्षिका होते, 35 वर्ष शिक्षिकाची नोकरी केली, असं फक्त सांगत होते. अशोक मामा म्हणतात म्हणजे तुम्ही हे सुद्धा खोटं बोलात का? राधाबाईंनी म्हणतात हे सुद्धा म्हणजे अजून आम्ही काही खोटं बोललो नाही, शपथ आम्ही काही खोटं बोललो नाही, असं म्हणू लागतात. तर आता भैरवी म्हणते की बाबा नक्की काय झालंय, काय लावलं होतं बोर्डवरती? अशोक मामा म्हणतात की तुमच्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टचा कागद ह्या किशा भाऊने नोटीस बोर्डवरती लावला होता, त्यामुळं सोसायटीमध्ये सगळ्यांना काही कळालं. आता हे ऐकल्यावरती अनिशला फार राग येतो आणि अनिश म्हणतो की काय म्हणजे ह्या किशा भाऊने सगळ्या सोसायटीमध्ये सांगितलं होतं? पुढे आता अशोक मामा देसाई यांनी तोरणीला म्हणतात, काय देसाई आणि तोरणे, तुम्ही अनिश आणि भैरवच्या लग्नात काय काय म्हणाला होतात हा? आता ह्यावरती हे दोघं जण काहीच बोलत नाही. अशोक मामा म्हणतात नाही आठवत ना, चला निघा आता तुम्ही इथून. पुढे ते परशुरामला पण तिथून जाण्यास सांगतात. आता बाहेर आल्यावरती देसाई तोरणे हे दोघं जण पुढे थांबतात. पाठीमागून परशुराम येतो. देसाई म्हणतात काय रे, तुला आगाऊपणा करायला कुणी सांगितला होता? एकतर आमच्या परवानगीशिवाय तू हे फुटेज काढलं तरी कसं? तुला ना आम्ही कामावरून काढू शकतो. तर तोरणे म्हणतात की हा ना, आणि माझगावकरांनी ह्यांना कामावर ठेवलं ना, हेच आम्हाला आधी आवडलं नव्हतं. आता सेक्रेटरी आणि खजिनदार म्हणून तुझा पगार. तर आता परशु त्यांना अडवतच म्हणतो की तुम्ही मला पगार देत नाहीत, भैरवीताई मला पगार देतात, आठवतंय ना तुम्हाला? 2-2 वॉचमॅन तुम्हाला परवडणार नाहीत, म्हणून तुम्ही मला 1 फुटी कवडीसुद्धा देत नाहीत. भैरवीताई मला पैसे देतात आणि मामांनी त्याहून मोठं काम केले, त्यांनी मला इथे नोकरीला लावले, त्यामुळं मला इज्जत मिळाली, माझ्या दारूचं व्यसन सुटलेलं आहे, त्याच्यामुळं आता मला कॉन्फिडन्स आलेला आहे. आता जरी तुम्ही मला कामावरून काढून टाकलं ना, तरीसुद्धा मी जिथे लात मारेल ना तिथून पाणी काढेल, एवढा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आहे. त्यामुळं आता मला कुठेही नोकरी मिळू शकते. तुमच्या ह्या धमक्यांना मी आता घाबरत नाही. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्ही मामाच्या वाकड्यात गेलात तर माझ्यासारखा वाईट माणूस कुणी नसणार आहे, असं म्हणून तो तिथून रागात निघून जातो. देसाई म्हणतात की हा कसा आपल्याला धमकीच देऊन गेला? तोरणे म्हणतात की हा ना, याला जरा जास्तच माज आलाय. तर इकडे आता राधाबाईंनी सारवासारव करायचा प्रयत्न करत असतात. त्या म्हणतात की भाऊजी मी तुम्हाला सांगते ना, ह्याला इंग्लिश काही वाचता येत नाही अहो, ह्या दारूच्या पायी ना त्यांनी असंच केलं असणार आहे, एखादा कागद उचलला आणि तो नोटीस बोर्डवरती लावला असणार आहे. बघा मी तुम्हाला सांगते, माझा अख्खा संसार नासायचा याच्या दारूच्या पायी गेलेला आहे, सगळं काही ओझं मी खांद्यावरती घेतलेलं आहे, असं म्हणत आता ती किशा भाऊंना मारू लागते आणि म्हणते तुम्हाला नसता उद्योग कुणी करायला सांगितला होता? कशाला करायचं असं? असं तुमच्यामुळं माझी बदनामी होती, माझं नाक खाली जातं, असं तसं म्हणून ती किशा भाऊंना खूप नावं ठेवू लागते. आता किशा भाऊ पण पलटी खातात आणि म्हणतात मला काय मारतीस, मला काय बोलतीस, तूच सांगितलं होतंस ना, तुझंच डोकं होतं, मी फक्त तेवढं काम केलं. तर अश्वमा त्यांना अडवत म्हणतात की बाद झालं, आता तुम्ही तुमचं सामान घ्या आणि इथून निघून जा. असं म्हटल्यावर आता राधाबाईंनी अश्वमामाच्या पाया पडायला लागते आणि म्हणते की भाऊजी हे बघा, मी इथंच ठेवा, मला इथंच ठेवा, ह्या माणसाला वाटलं सर हाकलून द्या, हा दारुडा माणूस आहे, याने नको नको ते उद्योग केलेत, ह्याला हाकलून द्या, मला ठेवा. तर आता राधाबाईंना किशा भाऊ जोरात ओढतात आणि म्हणतात काय खोटं बोलून राहिलीसा, तू ह्या घरात आली त्यावेळेस तू काय म्हणली होतीस, ह्या लोकांमध्ये भांडणं लावा, म्हणजे ह्या लोकांमध्ये भांडणं झाली की मग आपण इथे राहूयात. तर राधाबाईंनी म्हणतात की बाप्पा, मुंबईमध्ये यायची आयडिया कोणाची होती? तुमचीच होती ना, तुम्हीच तर सांगितलं ना की माझी बहीण एक मुंबईला आहे, ती आता वारलेली, आता फक्त भाऊजी आहेत, ते म्हातारं फक्त एकटंच घरामध्ये राहतं, त्याची पोरं त्याला सांभाळत नाहीत, त्याच्या पोरांनी त्याला सोडून दिलेलं आहे, म्हातारा एकदाचं खपलं की मग हे घर आपण बळकायचं. हे कोण बोललं होतं? तुम्हीच बोललं होतात ना. आता हे ऐकताच अनिश फार संतापतो आणि तो केशव भाऊची कॉलर पकडत म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बाबांबद्दल असं बोलायची, असं म्हणत आता त्याला चांगला चोप द्यायला लागतो. तर अशोक मामा अनिशला अडवतच म्हणतात की अनिश सोड त्यांना, ते कसेही वागले तरी आपण आपली पातळी सोडायची नाही. तर अनिश अशोक मामांवरती ओढतच म्हणतो की बाबा तुमचा हा जो नको तिथे चांगुलपणा आहे ना, तोच आपल्याला नडतो. बाबा तरी मी तुम्हाला सांगत होतो यांना घरात राहून देऊ नका, इतके वर्ष यांचा आपल्याशी काही एक कॉन्टॅक्ट नव्हता, मला तर आधीच वाटत होतं की हे आधी कधी आपल्या आईला भेटायला आले नव्हते, मग डायरेक्ट सामान घेऊन अचानक आले तरी कसे? यांचा ना आधीच प्लॅन होता, यांचा ना आपल्या घरावरती डोळा होता, तुम्ही मात्र यांना घरामध्ये राहून दिलं. तर भैरवी अनिशवरती ओढत म्हणते की अनिश गप्प बस, बाबांशी या टोनमध्ये बोलू नको. मुळात म्हणजे त्यांना हेच हवं होतं की आपण सगळ्यांनी असंच भांडण बसावं, म्हणून तर आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल अख्ख्या सोसायटीमध्ये सांगत फिरत होते. नशीब बाबांना या आधीच कळालं, नाहीतर जर सोसायटीतील लोकांनी डायरेक्ट बाबांना सांगितलं असतं तर त्यांना किती त्रास झाला असता.
यावरती अनिश म्हणतो यू आर राईट, त्यांना हेच हवं होतं, आता मी यांना सोडत नाही असं म्हणत परत तो केशवभाऊला मारू लागतो आणि म्हणतो की शरम नाही वाटली, आमच्यासोबत राहताय, ज्या ताटामध्ये जेवतात त्यात ताटामध्ये थुकतायत असं म्हणत परत एकदा तो केशवभाऊला मारू लागतो. अशोक मामा अनिशला परत अडवतात आणि म्हणतात की अनिश बाजूला हो, त्यांना मारू नकोस. पुढे अशोक मामा किशोरभाऊ आणि राधावहिनींना म्हणतात की किशोर भाऊ हे बघा, तुम्ही वेणूचे भाऊ आहात, म्हणून मी शक्य तितक्या शांतपणे तुम्हाला सांगतोय, तुमच्या बॅगा उचला आणि इथून निघून जा. आता राधावहिनी मात्र काही बोलत नाही. किशोरभाऊंना खुणावतात की चला आता निघा असं म्हणत आता हे दोघं जण आतमध्ये बॅगा घ्यायला जातात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की अनिश त्यांच्या बाग्या घेऊन बाहेर फेकून देतो. राधावहिनी आणि किशोरभाऊ खूप गयावया करत असतात की आम्हाला बाहेर काढू नका, आम्ही कुठे जाणार असं तसं फार रडून सांगत असतात. अशोक मामा म्हणतात की इथून चालते व्हा, मी तुम्हाला माणूस म्हणून ठेवलं होतं घरात, पण आता मला कळतंय की मी तुम्हाला साप म्हणून सांभाळलं, निघा चालते व्हा असं म्हणून आता ह्यांना दोघांना फायनली घरातून बाहेर काढलेलं दिसतंय आपल्याला. चला तर मग उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि